विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। भंडाऱ्याच्या पौनीमध्ये भाजपच्या तालुका पदाधिकाऱ्यांच्या विस्तारित बैठकीचं आयोजन। माजी मंत्री डॉक्टर परिणय फुके यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न। साताऱ्यामधल्या कराडच्या वीज वितरण कार्यालयासमोर 3 दिवसांपासून महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचं धरणं आंदोलन। तांत्रिक कामगारांवर झालेल्या अन्यायाविरोधात एल्गार। बीडमध्ये भाजपा आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुस्तीचं आयोजन। 500हून अधिक मल्लांचा उत्स्फूर्त सहभाग। चिपळूणच्या वाशिष्ठी नदीमधील गाळ उपसा थंडावला। जलसंपदा विभागाला 4 कोटींचा निधी मंजूर असून सुद्धा गाळ टाकण्यासाठी जागा नसल्यानं गाळ उपसा थंडावला। नांदेड जिल्ह्यामध्ये कापसाच्या दरामध्ये 400 रुपयांनी घसरण, शेतकरी हवालदिल। गोंदियामध्ये 24 लाख क्विंटल धान शासकीय केंद्रावरच। राईस मिल्सच्या बहिष्कारासह अवकाळी पावसाचं संकट कायम। फेडरेशनच्या समस्येमध्ये मोठी वाढ। नाशिकच्या सिन्नर शहरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। परिसरात भीतीचं वातावरण। वर्ध्याच्या समुद्रपूरमध्ये 2 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी दोघांना अटक। शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमध्ये दुप्पट रक्कम देण्याच्या नावाखाली खोट्या नोटा देऊन फसवणूक। वाशीमध्ये 29 वर्षीय तरुणाकडून देशी बनावटीची पिस्टल मॅगझिनसह जप्त। विनापरवाना हत्यार वापरल्याप्रकरणी वाशिम शहर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल।